Okay, so let us discuss about differentiation. So start point is what? Y is equal to f of x. So जेवढ्या तुम्ही x च्या values put करणार, you will get corresponding values of y. So x is called as what? Independent variable. आणि y ची जी value आहे, it depends on x, correct? So y is called as what? Dependent variable. So differentiation, how we define differentiation? Differentiation आपण कोणत्या हाँ dy बाय डी एक्स कसं डिनोट करतो? dy बाय डी एक्स और एफ डैश ऑफ एक्स और y डैश, करेक्ट? व्हाट इज ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डिफरन्सिएशन? येस, व्हाट इज ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डिफरन्सिएशन? आपण एखादं फंक्शन डिफरन्शिएट करतो म्हणजे व्हॉट वी कॅल्क्युलेट स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व. तुमचं फर्स्ट ॲप्लिकेशन हेच आहे, इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू दी कर्व, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये. हां, सो dy बाय डी एक्स, व्हॉट इज द ज्योमेट्रिकल मीनिंग? स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व. आफ्टर दिस बेसिक डेफिनेशन आहे dy बाय डी एक्सची. काय डेफिनेशन काय? लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन delta x. Okay, this is definition of derivative. So using definition of derivative, we calculate derivatives of standard function, correct? काय काय derivatives of standard function क्विकली एकदा पटपट हां लिहायची गरज नाही, माहिती असेल तुम्हाला. एकदा फक्त आपण फॉर्म्युला रिवाइज करू. सो फर्स्ट इज व्हॉट? एक्स टू दी पॉवर एन. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर एन? एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1, राईट? सो अल्जेब्राइक फंक्शन आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट के, डेरिव्हेटिव्ह ऑफ के. एखादी कॉन्स्टंट असेल, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? तुमचं लिस्ट आहे ना, जो टेबल आहे ज्याच्यात सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. हां, पहिला फॉर्म्युला काय होता? एक्स टू दी पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय लिहितो आपण? 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय लिहितो? 0. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा, पटापट सांगा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. लर्न करा हां, परत विसरले असणार तर. आणि लास्ट तुमचं काय राहिलं? कोसेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. ठीक आहे. आफ्टर दॅट एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आहेत. एक्सपोनेन्शियल फंक्शन्स किती आहेत आपल्याकडे? 2. एक ए टू दी पॉवर एक्स आहे. ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. आणि ई टू दी पॉवर एक्स आहे. ई टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ई टू दी पॉवर एक्स. हे झाले एक्सपोनेन्शियल फंक्शन. आणि लास्टला काय तुमचं? लॉगरिथमिक फंक्शन. सो लॉगरिथमिक फंक्शन लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 बाय एक्स. सो ही स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन, ते लक्षात पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट तुम्हाला 2 डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचे आणखी. वन इज डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स? आहे का लक्षात? रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार आपण? अँड डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स. हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यूज होतील. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 अपॉन 2 रूट एक्स. अँड 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. हे 2 लक्षात असू द्या. आफ्टर दॅट डिफरंट टाईप्स येतात, डिफरंट टाईप्सचे एक्झाम्पल. सो फर्स्ट इज डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन. फक्त मी हेडिंग लिहिणार आहे, बाकी आपण जेव्हा एक्झाम्पल येतील तेव्हा परत ते एक्सप्लेन होईल. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन. आता इथे जे आपण फंक्शन आता डिस्कस केले, साइन एक्स, कॉस एक्स, हां, किंवा एक्स टू दी पॉवर एन, हे सगळे काय झाले? स्टँडर्ड फंक्शन झाले. बट 2 फंक्शन जर तुम्ही काय केलं? कंबाईन केलं. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स केलं. सो देर आर 2 फंक्शन इन दिस. एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, दुसरं काय? लॉगरिथमिक फंक्शन आहे, राईट? सो सच फंक्शन्स आर कॉल्ड एज व्हॉट? कंपोजिट फंक्शन. हाऊ यू राईट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस सांगा? व्हॉट इज द प्रोसिजर? लॉग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणं सांगा? व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग साइन एक्स? व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग साइन एक्स? लॉग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणं सांगा? विसरले काय तुम्ही? एकदम दिली ना तुम्ही. आता इथून स्टार्ट करणार तुम्ही, राईट? पहिले काय येते? लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 बाय एक्स. सो लॉग साइन एक्स आहे, काय होणार? 1 बाय साइन एक्स.
लॉगचं काम संपलं, पुढचं फंक्शन काय आहे, साइन एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, कॉस एक्स. ठीक आहे. सो सच टाइप ऑफ फंक्शन विल कम इन व्हॉट, कंपोजिट फंक्शन. सेकंड आहे तुम्हाला कंपोजिट नंतर काय, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, राईट. इनवर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, राईट. काय काय डेरिव्हेटिव्ह आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे, आपण 2-3 लिहूयात. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे सांगा. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, तुम्ही विसरले काय आहे सगळं. कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. and what is derivative of cot inverse x, -1/1 plus -1/1 plus x square. After that derivative of sec inverse x. काय derivative 1/x √x square minus 1. okay, and इथे जर cosec inverse x असेल it will be minus. So this is the second type of example, inverse trigonometric function, derivatives of inverse trigonometric function. तुम्ही नंतर ते नोट डाऊन करा, बुकमध्ये एक लिस्ट बनवून घ्या सगळ्या फॉर्म्युलासची. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड इज लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. असा टाईप आहे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. सो वेन लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन यूज, जेव्हा पण तुम्हाला फंक्शन टू दी पॉवर फंक्शन असेल, फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर एक्स असेल, राईट. एक्स एक फंक्शन आहे, अल्जेब्रिक फंक्शन, याच्या पॉवरला पण काय आहे, फंक्शनच आहे, फंक्शन टू दी पॉवर फंक्शन. हे कधी यूज करणार, या फॉर्ममध्ये एफ ऑफ एक्स आहे आणि याच्या पॉवरला पण काय आहे, जी ऑफ एक्स, फंक्शन टू दी पॉवर फंक्शन. How you will find derivative of this? Taking log on both side. Log y is equal to log of x to the power x. Log y is equal to, हा x पॉवरला आहे, हा कुठे येणार, बेसला, करेक्ट. आपल्याकडे आहे ना log of a to the power m, काय लिहितो आपण, m into log a, करेक्ट. नाव यू कॅन डिफरन्शिएट दिस. आता इथे डिफरन्शिएशन तुम्ही करू शकतात. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार, पहिले काय आलं आहे लॉग, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू वाय, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू, हाऊ यू विल डिफरन्शिएट दिस, एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करणार सांगा बरं. हाऊ यू विल डिफरन्शिएट एक्स इंटू लॉग एक्स, सांगा. एक्स इंटू लॉग एक्स, हाऊ वी विल डिफरन्शिएट दिस. हे दोन फंक्शन कशात आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये, बरोबर ना. यू इंटू व्ही काय असतं, dy/dx ऑफ यू इंटू व्ही काय असतं, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, बरोबर ना. यू इंटू व्ही आणि यू अपॉन व्ही फॉर्म आहे. सो फर्स्ट फंक्शन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1/x प्लस सेकंड फंक्शन log x into derivative of x. What is derivative of x? 1. So what is dy/dx? हा जो y इथे डिव्हिजनला, इकडे काय होणार, मल्टिप्लिकेशन, इथे काय उरलं आहे 1 प्लस log. सो दिस इज दी प्रोसिजर फॉर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. प्रत्येक टॉपिकवर एक एक एक्सरसाइज आहे, तुम्ही त्या टेक्स्टबुक वगैरे चेक केलं तर. लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन कधी यूज करायचं आहे, फंक्शन टू दी पॉवर फंक्शनमध्ये. याच्यात आणखी एक व्हेरिएशन आहे, एक्स टू दी पॉवर एक्स टू दी पॉवर एक्स, हे पण चेक करा तुम्ही. नेक्स्ट याच्या पुढचा टाईप आहे फोर्थ, इम्प्लिसिट फंक्शन. काय फोर्थ टाईप, इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन, व्हॉट डू मीन बाय इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन काय आहे, हाऊ वी डिफाईन इम्प्लिसिट फंक्शन, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. हे बघा, वाय इज इक्वल टू साइन एक्स असेल,
इथे तुम्ही क्लिअरली एक्स आणि वाय सेपरेट करू शकतात. एक्स कोणत्या साईडला आहे? राईट साईडला. वाय कुठे आहेत? लेफ्ट हँड साईडला. इथे एक्स आणि वाय सेपरेट आहेत. अशा फंक्शनला काय म्हणतात? अशा फंक्शनला काय म्हणतात? एक्सप्लिसिट फंक्शन. नाउ व्हॉट डू यू मीन बाय इम्प्लिसिट फंक्शन? जिथे एफ ऑफ एक्स कॉमा वाय, एफ ऑफ एक्स कॉमा वाय म्हणजे काय झालं? फंक्शन कंटेनिंग एक्स अँड वाय. हां, एफ ऑफ एक्स कॉमा वाय म्हणजे काय झालं? फंक्शन कंटेनिंग एक्स अँड वाय इज कॉल्ड एज व्हॉट? इम्प्लिसिट. आणि याची इक्वल टू काय पाहिजे? 0. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ व्हॉट? इम्प्लिसिट फंक्शन. सो फॉर एक्झाम्पल आपण जर एखादं फंक्शन घेतलं, लेट्स से एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज व्हॉट? इम्प्लिसिट फंक्शन. एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. इथे एक्स आणि वाय सेपरेट होणार नाही. तुम्ही ट्राय करा, सेपरेट नाही होणार ते. सो दिस इज व्हॉट? इम्प्लिसिट फंक्शन. सो जेव्हा पण या टाईपचे फंक्शन्स येतील, हाऊ यू विल फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन? याला डायरेक्ट डिफरन्सिएशन करायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स स्क्वेअर सांगा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2x प्लस एक्स इंटू वाय, यू इंटू व्ही यूज करावं लागेल. सो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx इज इक्वल टू 0. करेक्ट? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रत्येक टर्मचं आपण डिफरन्शिएशन लिहिलेलं आहे. आता तुम्ही इथे केअरफुली ऑब्झर्व केलं, काय याची प्रोसिजर काय होती? मेथड काय होती? ज्या dy बाय dxच्या टर्म आहे त्या क्लब करायच्या, रिमेनिंग टर्म राईट साईडला घेऊन जा. काय काय आहेत रिमेनिंग टर्म्स? इथून आपण dy बाय dx हे जे मार्किंग केलेलं आहे, इथून जर तुम्ही dy बाय dx कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय होणार? इथून dy बाय dx कॉमन काढलं तर काय उरणार? x. इथून dy बाय dx कॉमन काढलं तर काय उरणार? 2y. बाकीच्या ज्या टर्म्स आहेत, कोणत्या आहे बाकीच्या टर्म्स? ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. यांना कुठे शिफ्ट करायचं आहे? राईट साईडला. हे प्लस 2x आहे, इकडे जाऊन काय होणार? मायनस 2x. हे प्लस y काय होणार? मायनस y. सो व्हॉट इज dy बाय dx? मायनस 2x मायनस y अपॉन ही टर्म डिनॉमिनेटरला येणार x प्लस 2y. हां, सो ओव्हरऑल ही मेथड कसली तुमची? इम्प्लिसिट फंक्शनची. डायरेक्ट डिफरन्सिएशन करा, dy बाय dxच्या टर्म कॉमन काढायची, बाकीच्या रिमेनिंग टर्म्स कुठे घ्यायच्या तुम्हाला? राईट साईडला. आणि इथून तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार? dy बाय dx. सो या टाईपचे एक्झाम्पल कुठे येणार? इम्प्लिसिट फंक्शन. सो क्वेश्चन बघितल्यावर तुम्हाला हे आयडेंटिफाय झालं पाहिजे. हां, टाईप्स का रिवाईज करून देतोय? क्वेश्चन आला तर ते लॉगॅरिथमिकचं आहे का? कारण लॉगची प्रोसिजर डिफरंट आहे. इथे आपण पहिले लॉग घेतलं मग डिफरन्सिएशन केलं. कंपोजिट फंक्शनला तुम्हाला डायरेक्ट डिफरन्सिएशन करायचं आहे. इनवर्स तर लगेच आयडेंटिफाय होऊन जाईल जिथे पण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील. हां, सो एक्झाम्पल बघितल्यावर त्याचा टाईप काय? ते इम्प्लिसिट फंक्शन आहे का आणखी कोणत्या टाईपचं फंक्शन आहे हे आयडेंटिफाय झालं पाहिजे. नेक्स्ट पुढचा टाईप काय याच्यात? पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन. सो पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय? इथे एक्स आणि वाय, एक्स अँड वाय these are functions of some parameter. What is x here? इथे x काय? x is a function of theta. What is y? Y is also a function of theta. What is theta here? Theta is what? Parameter. So इथून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता? इथून काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही? dx अपॉन d थीटा कॅल्क्युलेट करणार. काय येणार? dx अपॉन d थीटा. साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? cos थीटा. इथून काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही? dy बाय डी थीटा, ई टू दी पॉवर थीटा. याचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार? ई टू दी पॉवर थीटा. राईट? आपल्याला फायनली काय फाइंड आउट करायचं आहे? dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे. हाऊ वी विल कॅल्क्युलेट dy बाय dx? dy बाय डी थीटा डिवायडेड बाय dx बाय डी थीटा. आठवत आहे का? पॅरामेट्रिक फंक्शन. हां, सो dy बाय डी थीटा किती? ई टू दी पॉवर थीटा आणि dx किती आहे? dx बाय डी कॉस थीटा. सो इथे आणखी एक स्टेप आहे. इथे थीटाची कधी कधी व्हॅल्यू देतात. थीटाची व्हॅल्यू दिली तर याच्यात सबस्टिट्यूट करायचं, यू विल गेट dy बाय dx. सो हे कशात येणार आहे तुमचं? पॅरामेट्रिक फंक्शन्समध्ये. हां, जेव्हा क्वेश्चन्स येतील हे परत टाईप रिवाईज होतील. सो ॲज पर टाईप तुम्हाला ती करस्पॉन्डिंग मेथड काय करायची? फॉलो करायची. पॅरामेट्रिक फंक्शन आलं, ही प्रोसिजर आहे पॅरामेट्रिकची.
आणि याच्यानंतर लास्ट टॉपिक आहे तुमचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा आपला स्टार्टिंग पॉईंट होता. आपण आत्तापर्यंत काय कॅल्क्युलेट केलं, आपण आत्तापर्यंत फक्त dy बाय डी एक्स सगळ्या एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट करत होतो. दिस इज कॉल्ड ॲज वॉट, याला काय म्हणतात, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा याला तुम्ही डिफरन्सिएशन केलं तर तुम्हाला काय भेटणार, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. दिस इज वॉट, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा याला डिफरन्शिएट केलं तर काय भेटणार, डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. दिस इज वॉट, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लाईकवाईज यू कॅन गो अँड कॅल्क्युलेट डी एन वाय बाय डी एक्स एन, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हां, सो या टाईपचे एक्झाम्पल आहे बघा. सिम्पल आहे. जो पण तुम्हाला सपोज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारला किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारतील, तुम्हाला काय करायचं, डिफरन्सिएशन करत जायचं. हां, फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह घेतलं, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला, काय होणार, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला परत डिफरन्शिएट केलं तर काय भेटणार, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. राईट. आणि मग याच्यातल्या कॉमन टर्म्स आयडेंटिफाय करून तुम्ही डायरेक्टली काय लिहू शकतात, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहू शकता. सो आता लिहून घ्या काय काय लिहायचं आहे, फक्त टाईप्स व्यवस्थित लिहून घ्या. राईट. सो टाईप्स हे लिहिले का तुम्ही, डेफिनेशन एक लिहून घ्या. आता इथे फॉर्म्युले मी लिहिलेले नाहीत, फॉर्म्युला थोडी सोडायची, स्पेस सोडा, अदरवाईज तुम्ही नंतर ते घरी जाऊन बघून घ्या एकदा. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स 11च्या बुकमध्ये येते, 12ला दिलेलं आहे की नाही एकदा चेक करा. ठीक आहे, 11च्या बुकमध्ये आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. आणि हे फक्त नेमिंग लिहून घ्या. टाईप्स ऑफ एक्झाम्पल टाका. एवढ्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये भेटतील. फर्स्ट कंपोजिट फंक्शन, सेकंड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हां, एक्झाम्पल लिहू नका. हे आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व करू तेव्हा वेगवेगळे एक्झाम्पल येतील. फक्त नेमिंग लिहून घ्या काय काय टाईपचे एक्झाम्पल आहे. कंपोजिट, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लिहिले का. नेक्स्ट थर्ड लिहा, लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. ब्रॅकेटमध्ये हे लिहून घ्या, फंक्शन टू दी पॉवर फंक्शन, एफ ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स. नेक्स्ट पुढे लिहा, इम्प्लिसिट फंक्शन. यू राईट दिस डेफिनेशन. जर तुम्हाला वाटलं एक्झाम्पल लिहून ठेवा, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. एखादा एक्झाम्पल लिहून ठेवा ब्रॅकेटमध्ये, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कॉम्बिनेशन पाहिजे एक्स आणि वाय. जिथे एक्स वाय सेपरेट होणार नाही त्याला काय म्हणायचं, इम्प्लिसिट फंक्शन. करेक्ट. नेक्स्ट पॅरामेट्रिक फंक्शन. सो यू कॅन राईट दिस. काय काय लिहायचं आहे बघा याच्यात. यू राईट एक्स इज अ फंक्शन ऑफ थीटा, वाय इज अ फंक्शन ऑफ थीटा, and you write this formula, dy by dx is equal to, x is function of theta, y is function of theta, theta is parameter. So how you will calculate dy by dx, dy by d theta divided by dx by d theta. आणि लास्ट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
राईट. याच्यात फार काही लिहायची गरज नाही. आपण ते बघूयात क्वेश्चन्स येतील तेव्हा. राईट. सो एवढे तुम्हाला टाईप्स याच्यात आहे. राईट. सो लेट अस सॉल्व विथ PYQs. PYQs घेऊयात आपण. Right, write down first one. Write down x is equal to e to the power a, x is equal to e to the power x upon y. Then dy by dx is equal to, then dy by dx is equal to, right? Any options दिलेत. कोणत्या कॅटेगरी मध्ये, कोणत्या टाईपचे एक्झाम्पल आहे सांगा. कंपोजिट तर आहे, ठीक आहे. कंपोजिट फंक्शन आहे. नेक्स्ट इनवर्स नाही आहे. राईट. पुढचा टाईप काय आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज कधी करायला सांगितलं आहे? फंक्शन टू दी पॉवर फंक्शन असेल. हां, बट लॉगॅरिथमिकमध्ये असा पाहिजे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स. तिथे लॉगॅरिथमिक यूज करायचं आहे. इथे आहे का तसं? y इज इक्वल टू नाही दिलेलं, y तर इकडे मिक्स केलेलं आहे x सोबत. सो लॉगॅरिथमिक नाही आहे. जरी इथे तुम्हाला पॉवरमध्ये दिसतंय फंक्शन, बट ओरिजिनल काय आहे? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स पाहिजे. हां, सो हा पण टाईप येणार नाही. पुढचा टाईप काय? इम्प्लिसिट फंक्शन. इथे एक्स आणि वाय सेपरेट होतील का? कसे होतील? एक्स आणि वाय सेपरेट करू शकता का तुम्ही? म्हणजे वाय एका साईडला आणले, एक्स एका साईडला, असं होणार आहे का? नाही. सो इट्स अ एक्झाम्पल ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. सो इम्प्लिसिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन काय स्टेप होती इम्प्लिसिट फंक्शनची? आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतो आणि काय करतो? हां, हे बघा, इम्प्लिसिट फंक्शनची प्रोसेस समजून घ्या. एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0, हे काय आहे? इम्प्लिसिट फंक्शन. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्यायचेत आणि dy बाय dx काय करायचे? क्लब करायचे. हां, सो इथे डायरेक्टली यूज करू शकणार का तुम्ही? डायरेक्टली जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल का? आपल्याला dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं आहे. करेक्ट. dy बाय dx जर कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे आपल्याला वायला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वॉट? एक्स. वायला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? व्हॉट विल बी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स? एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार? 1. हाऊ वी विल डिफरन्शिएट दिस? ई टू दी पॉवर एक्स कॉमा वाय. याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार सांगा बरं? ई टू दी पॉवर एक्स कॉमा वाय. हाऊ वी विल राईट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस? पहिले ई आहे, ईचं डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई टू दी पॉवर एक्स म्हणजे ई टू दी पॉवर एक्स कॉमा वाय इंटू एक्स कॉमा वायचा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल. एक्स अपॉन वाय, एक्स अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार? यू अपॉन व्हीने लिहावं लागेल. कळते का? सो याला कंबाईन केलेलं आहे. कंबाईन म्हणजे लॉगॅरिथमिक आणि इम्प्लिसिट असं कॉम्बिनेशन आहे. हे बघा, पॉवरमध्ये जर एखादं फंक्शन असेल, यू टेक फर्स्ट लॉग. आपण लॉग घेऊयात. काय बनणार? लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई टू दी पॉवर एक्स अपॉन वाय.
लॉग घेतलं मी, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. काय बनणार आहे, लॉग एक्स इज इक्वल टू, सांगा पुढची स्टेप सांगा, एक्स अपॉन वाय काय आहे पॉवरमध्ये, ते कुठे येणार बेसला, आणि काय बनणार लॉग ई. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ लॉग ई, लॉग ईची व्हॅल्यू किती असते, लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1. सो लॉग एक्स इज इक्वल टू काय उरलं एक्स अपॉन वाय. याला डिफरन्शिएट करा, और हा वाय इकडे शिफ्ट करूयात, वाय इंटू लॉग एक्स विल बी इक्वल टू वॉट एक्स. आता सांगा यू इंटू वीने करावं लागेल. कसं करणार, यू इंटू वीने फर्स्ट फंक्शन इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. इथून काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स. कसं कॅल्क्युलेट करणार, ही टर्म इकडे शिफ्ट करा पहिले. सो लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस वाय बाय एक्स. राईट, ही टर्म इकडे काय होती पॉझिटिव्ह, इकडे पण काय होणार निगेटिव्ह. आपल्याला डी वाय बाय डी एक्स पाहिजे. सो लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय. करेक्ट. सो व्हॉट अबाउट डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स किती येणार एक्स मायनस वाय अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. बरोबर ना, हा लॉग एक्स न्यूमरेटरला इकडे जाणार तो डिनॉमिनेटरला. सो डी वाय बाय डी एक्स काय येणार एक्स मायनस वाय अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. कळले का, एकदा रिवाइज करा डिफरन्सिएशन वगैरे, कारण आता एकदम आपण बेसपासून नाही घेऊ शकत की याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतात काय घेतात. हां, एकदा रिव्हिजन करा, 2-3 तास स्पेंड करा, कारण डेरिव्हेटिव्हवर तुमचे 3 चॅप्टर आहे. एक पहिला झाला डिफरन्सिएशन, दुसरा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, आणि परत तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पण तुम्ही जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करता तिथे पण डेरिव्हेटिव्ह यूज करतात. सगळ्या टॉपिकवर क्वेश्चन्स असतील. चल या पटकन. क्वेश्चन 22चा क्वेश्चन. नेक्स्ट झाले का, 23चं लिहा. लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू इफ log x plus y is equal to 2xy, then dy by dx at x is equal to 0 is, then dy by dx at x is equal to 0 is, ऑप्शन दिले 1 2 -1 -2. एक्स आणि वाय सेपरेट होणार आहे का, नाही. हां, इम्प्लिसिट फंक्शनचं एक्झाम्पल आहे. सो लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय दिलं आहे 2xy.
लेट अस डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग एक्स प्लस वाय काय लिहिणार डेरिव्हेटिव्ह सांगा. पहिले काय आले लॉगचा डेरिव्हेटिव्ह इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 2 ॲज इट इज एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. क्लिअर आहे का फर्स्ट स्टेप. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस वाय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा dy बाय dx. 2 कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये ॲज इट इज लिहिला एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह. इथून काय प्रोसिजर होती तुम्हाला dy बाय dxच्या टर्म क्लब करायचे हे मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाय केल्यावर काय होणार 1/x प्लस वाय इंटू 1 किती झालं 1/x प्लस वाय प्लस 1/x प्लस वाय इंटू काय आलं dy बाय dx इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करून घ्या काय होणार 2x dy बाय dx प्लस 2y. क्लिअर आहे. dy बाय dx कॉमन काढा. जर तुम्ही dy बाय dx कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरणार सांगा. dy बाय dx कुठे कुठे आहे. ही एक टर्म आहे dy बाय dx ही टर्म आहे राईट. सांगा कॉमन काढल्यावर काय येणार dy बाय dx इथून कॉमन काढलं 1/x प्लस वाय. इथे प्लस आहे इकडे येऊन काय होणार मायनस इज इक्वल टू रिमेनिंग टर्म इकडे शिफ्ट करा. इथे ऑलरेडी 2y आहे ही टर्म प्लस आहे इकडे येऊन काय होणार मायनस. क्लिअर आहे का. सो व्हॉट अबाउट dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2y मायनस 1/x प्लस वाय कंप्लीट डिवायडेड बाय 1/x प्लस वाय मायनस 2x. इथपर्यंत क्लिअर आहे का. ओके. हा dy बाय dx झाला. आता बट त्यांनी dy बाय dx विचारले का. त्यांनी काय विचारले dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 0. dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 0. आता एक्सची तर व्हॅल्यू आहे आपल्याकडे वायची व्हॅल्यू आहे का नाही. वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. कशी कॅल्क्युलेट करणार. आपल्याकडे फंक्शन आहे हे फंक्शन आहे राईट. काय फंक्शन आहे लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे 2xy. करेक्ट. व्हॉट अबाउट एक्स प्लस वाय. कसं लिहिणार एक्स प्लस वायला. कॅन वी राईट एक्स प्लस वाय ॲज e⁻² 2xy. करेक्ट आहे काय. इथे बेस किती आहे e. सो एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती झाली हा e⁻ काय होणार 2xy. हे बघा इथे जर तुम्ही लॉग घेतलं तर काय बनणार लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ दिस. हे बेसला आहे बेसला असल्यामुळे काय होणार इथे सॉरी हे पॉवरमध्ये पॉवरची टर्म कुठे येणार बेसमध्ये. सो 2xy इंटू लॉग ई होणार. लॉग ई परत किती होणार 1. सो लॉग एक्स प्लस वाय टू द बेस ई. हे जर 2xy असेल तर यू कॅन राईट एक्स प्लस वाय ॲज e⁻² 2xy. आता एक्सची व्हॅल्यू किती दिलेली 0. 0 प्लस वाय इज इक्वल टू e⁻ काय होणार सांगा. एक्सची व्हॅल्यू 0 आहे 0 इंटू एनिथिंग 0. सो व्हॉट अबाउट वाय. व्हॉट इज e⁻0. e⁻0 ची व्हॅल्यू किती होणार एनिथिंग टू दी पॉवर 0 इज व्हॉट 1. सो एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची वायची व्हॅल्यू किती टाकणार 1. टाकूया तिथे वायची व्हॅल्यू 1 2 इंटू 1 मायनस 1/0 प्लस 1 1/0 प्लस 1 1/1 1 किती आहे 0 प्लस 1 बरोबर ना 1/0 प्लस 1 1/1 किती झालं 1 मायनस 2 इंटू 0 0 2 मायनस 1 किती व्हॅल्यू आली 1 राईट. सो पहिले तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत आणि प्लस इथे आणखी एक एक्स्ट्रा वर्क आहे. काय एक्स्ट्रा वर्क एक्सची व्हॅल्यू दिलेली वायची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आणि मग एक्स वाय आपण इथे सबस्टिट्यूट करतोय.
झालं का? नेक्स्ट सेम पॅटर्नवर 25 पण एक क्वेश्चन आहे. हां, तुम्हाला सॉल्व करायचं, सिम्पल क्वेश्चन होता. इफ y इज इक्वल टू, राइट डाउन, इफ y इज इक्वल टू sin x plus e to the power x, then dy by dx at x is equal to 0 is, राइट, जमेल, ट्राय करा. 1/3, 1/2, 1/4 minus 1/3. पहिले dy by dx कॅल्क्युलेट करून घ्या. त्यानंतर x ची व्हॅल्यू आहे, तुम्हाला y ची पण व्हॅल्यू लागेल का y ची व्हॅल्यू? एकदा dy by dx लिहा, y ची व्हॅल्यूची पण गरज नाही आहे. हां, डायरेक्टली फक्त x इज इक्वल टू 0 टाकून द्या. काय लिहिणार तुम्ही? dy by dx काय लिहिणार? व्हॉट अबाउट dy by dx? sin x चा डेरिव्हेटिव्ह काय? cos. e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x. करेक्ट. व्हॉट अबाउट dy by dx? काय विचारलंय? dy by dx at x is equal to 0. cos 0 plus e to the power 0. What is cos 0? sin 0 किती? 0. cos 0 1. e to the power 0 1. किती आन्सर आलं? 2 आन्सर आलं. ऑप्शन होतंय का मॅच? नाही. सॉरी, dx by dy हे चेंज करा, याच्या जागी dx अपॉन dy करा. सो जर dy by dx 2 असेल, व्हॉट अबाउट dx अपॉन dy? रेसिप्रोकल 1/2. आन्सर काय येणार आहे? 1/2. सो y ची पण व्हॅल्यूची गरज नाही, डायरेक्टली सिम्पल एक्झाम्पल आहे. Next 24, if x square into y square is equal to if x square into y square is equal to sin inverse x plus cos inverse x, sin inverse x plus cos inverse x, then dy by dx at x is equal to, then dy by dx at x is equal to 1, y is equal to 2 is, at x is equal to 1, y is equal to 2 is. ओके, व्हॉट अबाउट दिस टर्म साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स? काय बनते? साइन इनवर्स एक्स दिली होती आपण, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स. सपोज एखादी एक्सची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात, ठीक आहे. साइन इनवर्स लेट्स से 1/2 प्लस कॉस इनवर्स 1/2. व्हॉट इज साइन इनवर्स 1/2? किती अँगल बनेल? साइन इनवर्स 1/2. साइन 30 किती आहे? व्हॉट इज साइन 30? 1/2. मग साइन इनवर्स 1/2 किती होणार? 30 डिग्री.
pi by 6, correct? 30 degree. What is cos inverse 1 by 2? 60 degree. 60 degree pi by 3. 30 plus 60 म्हणजे किती झालं? पाय बाय 2. सो साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स याची व्हॅल्यू किती असते? पाय बाय 2. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स याची व्हॅल्यू किती झाली? पाय बाय 2. सो व्हॉट बिकम्स? गिवन फंक्शन काय बनतं? एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू पाय बाय 2. नाव यू डिफरन्शिएट दिस. सो यू इंटू व्ही फॉर्म, एक्स स्क्वेअर फर्स्ट फंक्शन इंटू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx प्लस वाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू पाय बाय 2. इट्स अ कॉन्स्टंट. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट? क्लियर आहे का? फर्स्ट फंक्शन इंटू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती झाला? 2x. So from this let us calculate 2 तुम्ही लगेच cancel करू शकतात, right? This 2 will get cancelled. Even this x get cancelled. This y will get cancelled. काय उरले बघा, एकदा लिहूयात आपण. इथे उरले फक्त dy by dx प्लस इथे काय उरले? सिम्पली सॉरी हा x उरलाय, x इंटू dy by dx प्लस y इज इक्वल टू 0. So what about dy by dx? मायनस y by x. x ची किती व्हॅल्यू दिलेली आहे? 1. y ची किती व्हॅल्यू दिलेली आहे? 2. व्हॉट इज द आन्सर? -2. क्लिअर आहे का? हे बघा, हे कॅन्सल करून टाकले. 2 कॅन्सल झाला, x इथे पण आहे, इथे पण आहे. एक x कॅन्सल झाला, एक y कॅन्सल झाला. इथे काय उरलं? x इंटू dy by dx. इथे काय उरलं आहे? y इकडे शिफ्ट केला, मायनस वाय, एक्स डिनॉमिनेटरला आलं. सो dy by dx ची व्हॅल्यू किती येणार आहे? -2. झाले का? नेक्स्ट, इफ x to the power y is equal to x to the power y is equal to e to the power x minus y, then dy by dx is equal to, then dy by dx is equal to. आजचं फर्स्ट एक्झाम्पल लिहिलं का? एक्झाम्पल लिहा, x to the power y is equal to e to the power x minus y. या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. एक ट्राय करा. काय करणार? पहिले लॉग घ्या. फर्स्ट स्टेप मी करून दाखवते. तेव्हा इफ यू आर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, काय बनणार? लॉग ऑफ x to the power y will be equal to log of e to the power x minus y, correct? So हा y
जो पॉवरला आहे तो कुठे येणार बेसला. सो वाय इंटू लॉग एक्स विल बी इक्वल टू, इथे पॉवर काय आहे एक्स मायनस वाय इंटू लॉग ई. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ लॉग ई 1. सो फंक्शन काय उरलं आहे वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. इट्स अ इम्प्लिसिट फंक्शन. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्या, डी वाय बाय डी एक्स सेपरेट करा. करा इथून ट्राय करा बरं. हे यू इंटू वीने करायचं, वनचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा, बाकीचे टर्म राईट साईडला शिफ्ट करा. झालं काय बघ. वाय इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं येणार, वाय इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 1/x प्लस लॉग एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्स कॉमन काढायचं आहे. डी वाय बाय डी एक्स कसं कॉमन निघणार, इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढलं तर टर्म काय होणार लॉग एक्स. हे -1 इकडे येऊन काय होणार +1. इथे काय टर्म आहे 1. क्लिअर आहे का. हे इथे प्लस आहे, बाकीच्या टर्म तुम्हाला कुठे शिफ्ट करायच्या राईट साईडला. हे मायनस डी वाय बाय डी एक्स इकडे आणलं तर हे प्लस डी वाय बाय डी एक्स झालं. सो ही टर्म बनणार लॉग एक्स प्लस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. इथे 1 आहे, हे वाय बाय एक्स राईट साईडला शिफ्ट करा, इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार मायनस. ही टर्म डिनॉमिनेटरला टाका. बरोबर ना. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्स विल बी इक्वल टू 1 मायनस वाय बाय एक्स. कसं कॅल्क्युलेट करणार ते, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, काय होणार एक्स मायनस वाय अपॉन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस लॉग एक्स. सो फायनल आन्सर इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स.
ठीक आहे. नेक्स्ट बघा, राईट डाऊन इफ एक्स इज इक्वल टू if x is equal to e to the power theta in bracket sin theta minus cos theta, and y is equal to e to the power theta in bracket sin theta plus cos theta, then dy by dx at theta is equal to pi by 4 is, then dy by dx at theta is equal to pi by 4 is कोणता टाइप आहे हा? कोणता टाइप आहे? पॅरामेट्रिक फंक्शन, करेक्ट. एक्स इज फंक्शन ऑफ थीटा, वाय इज फंक्शन ऑफ थीटा. सो आपण dy बाय dx कॅल्क्युलेट करतो. सो लेट अस कॅल्क्युलेट dx बाय d थीटा, राईट. सो इथे u इंटू v यूज करावं लागेल. असं नाही करायचं ई टू दी पॉवर थीटाचा डेरिव्हेटिव्ह, ई टू दी पॉवर थीटा, मग साईन थीटाचा डेरिव्हेटिव्ह. हे दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. हे दोन फंक्शन कशात आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, साईन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा, मायनस कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साईन थीटा. मायनस मायनस काय होणार? प्लस. प्लस सेकंड फंक्शन, व्हॉट इज सेकंड फंक्शन? साईन थीटा मायनस कॉस थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर थीटा. ठीक आहे. नेक्स्ट पुढची टर्म काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही? dy बाय डी थीटा काय येणार? ई टू दी पॉवर थीटा फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, हां, कॉस थीटा मायनस साईन थीटा, करेक्ट, प्लस साईन थीटा प्लस कॉस थीटा ई टू दी पॉवर थीटा. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आता तुम्हाला? dy बाय dx. काय फॉर्म्युला होणार याचा? dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा, आणि थीटा इज इक्वल टू काय पुट करायचं आहे? पाय बाय 4, राईट. हे बघा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करावं लागेल. ई टू दी पॉवर थीटा कॉस थीटा प्लस साईन थीटा प्लस साईन थीटा मायनस कॉस थीटा, सॉरी आपण dx बाय डी थीटा लिहितोय. पहिले dy बाय डी थीटा लिहायचं आहे न्यूमरेटरला. ही टर्म लिहावी लागेल. ई टू दी पॉवर थीटा इन ब्रॅकेट कॉस थीटा मायनस साईन थीटा प्लस ई टू दी पॉवर थीटा इन ब्रॅकेट साईन थीटा प्लस कॉस थीटा डिवाइडेड बाय दिस एंटायर टर्म ई टू दी पॉवर थीटा इन ब्रॅकेट cos theta plus sin theta plus e to the power theta in bracket sin theta minus cos theta. आता काय काय टर्म कॅन्सल होणार सांगा बरं? काय टर्म कॅन्सल होणार? ई टू दी पॉवर थीटा. बाकीच्या हे कॅन्सल नाही होणार. कॉस थीटा प्लस साइन थीटा, कॉस थीटा प्लस, असं कॅन्सल होणार नाही. आणखी कॉस थीटा मायनस साइन थीटा प्लस साइन थीटा प्लस कॉस थीटा, काय टर्म कॅन्सल होईल सांगा? हां, साईन काय होणार? कॅन्सल. इकडे काय टर्म कॅन्सल होणार? काय उरले न्यूमरेटरमध्ये सांगा? कॉस थीटा प्लस कॉस थीटा, 2 कॉस थीटा, 2 साइन थीटा, 2 पण काय झाला? कॅन्सल. कॉस बाय साइन कॉट. थीटाची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 4. व्हॉट इज कॉट पाय बाय 4? कॉट 45 किती आहे? 1. आन्सर किती येणार? 1. 1 0 1 बाय रूट 2 रूट 2 असे ऑप्शन्स होते. 1 0 1 बाय रूट 2 रूट 2. शॉर्ट ट्रिक नाही, आपण हे सगळ्या स्टेप लिहितो म्हणून ते मोठं वाटते. तुम्ही डायरेक्टली ही स्टेप लिहू शकता प्रॅक्टिस असेल तर, नाही तर मग असंच सॉल्व करावं लागतं. डायरेक्ट ही स्टेप लिहू शकते. हे आता हे आपण सगळे फॉर्म्युले वगैरे लिहितोय म्हणून ते लेंदी वाटते. हे बोर्डसारखं झालं.
ही स्टेप लिहिली मग ही स्टेप लिहिली. डायरेक्ट ही स्टेप लिहा ना तुम्ही, हे काही लिहायची गरजच नाही आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना की dy बाय डी एक्स काय असणार आहे, dy बाय डी थिटा डायरेक्टली यू राईट दिस. पण मग प्रॅक्टिस लागेल त्याला. प्रॅक्टिस तुम्ही डायरेक्टली हे लिहू शकता, ते सगळंच कॅन्सल होते. सगळे एक्झाम्पल असेच आहे, आपण एक एक सगळं स्टेप लिहितोय त्याच्यामुळे ते लेंदी वाटते. लेंदी नाहीत एक्झाम्पल. यू कॅनॉट गेस. इथे गेसिंग वगैरे काहीच चाललं नाही, तुम्हाला सॉल्वच करणं गरजेचं आहे. ऑप्शनवरून काहीच म्हणजे गेस वगैरे काहीच नाही होणार की काय आन्सर येणार आहे. करणार का एक ट्राय, पॅरामेट्रिकचा एक ट्राय करा. Write down, if x is equal to a cot theta, if x is equal to a cot theta, y is equal to b cosec theta, then dy by dx is equal to कॉट थीटा आहे. कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. आणि कोसेक थीटाचा एक डेरिव्हेटिव्ह लागेल. कोसेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. करा आता कॅल्क्युलेट. सेम प्रोसिजर आहे. पहिले डी एक्स बाय डी थिटा लिहा, डी वाय बाय डी थिटा लिहा, किंवा इथून जरी स्टार्ट केलं तरी चालेल. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
लिहिलं किती आलं? एक्स किती दिलेला आहे तुम्हाला? ए कॉट थिटा. काय लिहिलं त्याचं डेरिव्हेटिव्ह? डी एक्स अपॉन डी थिटा किती लिहिलं सांगा? मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. लिहिलं का? एला ॲज इट इज लिहायचं बिकॉज इट्स अ कॉन्स्टंट विच इज इन मल्टिप्लिकेशन. आणि कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह किती आहे? मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. आफ्टर दॅट व्हॉट अबाउट डी वाय बाय डी थिटा? मायनस बी कोसेक थिटा कॉट थिटा. करेक्ट? आणि ते डिवाइड करा. एक कोसेक थिटा काय होणार? कट होणार. हे बघा डी वाय बाय डी एक्स हे काय लिहितो आपण? डी वाय बाय डी थिटा. करेक्ट? डी वाय बाय डी थिटा किती येणार आहे? मायनस बी कोसेक थिटा कॉट थिटा. करेक्ट? व्हॉट अबाउट डी एक्स बाय डी थिटा? मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. बस कॅन्सल करा आता. हे मायनस गेलं. एक कोसेक थिटा काय झाला? कट झाला. काय उरलं? बी अपॉन ए. करेक्ट? बरोबर आहे का? आणखी काही कॅन्सल होणार आहे का? सी बी अपॉन ए. व्हॉट अबाउट कॉट? कॉस अपॉन साइन. व्हॉट अबाउट कोसेक? 1 अपॉन साइन. काय कॅन्सल होणार? सो काय आन्सर येणार फायनल? बी अपॉन ए इंटू बी बाय इंटू कॉस थिटा. करेक्ट? नेक्स्ट पॅरामेट्रिकवर तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स भेटतील. राईट डाऊन. इफ एक्स इज इक्वल टू ए सेक क्यूब थिटा, वाय इज इक्वल टू ए टॅन क्यूब थिटा, then value of dy by dx, then dy by dx at theta is equal to pi by 3 is, then dy by dx at theta is equal to pi by 3 is 2 by root 3. Options are 2 by root 3, 1 by 2, root 3 by 2, 1 by root 3. These are the options. राईट? मी हे बघा डेरिव्हेटिव्ह लिहितोय. पुढची प्रोसिजर तुम्हाला करायची. हे लक्ष द्या एक मिनिट. सो डी वाय बाय डी एक्स काय होणार? करेक्ट? सांगा याचा डेरिव्हेटिव्ह. ए कॉन्स्टंट आहे. एला ॲज इट इज लिहिलं. टॅन क्यूब थिटा काय लिहिणार डेरिव्हेटिव्ह टॅन क्यूब थिटाचा? काय लिहिणार? जसं वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो? 2y dy बाय dx. टॅन क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? 3 इंटू टॅन स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? सेक स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय, सांगा आता याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. सेक क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह सांगा काय लिहिणार? हां 3
सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह, सेक थिटा इंटू टॅन थिटा. क्लिअर आहे काय? आता याच्यातलं जे जे कॅन्सल होतं आहे ते कॅन्सल करा आणि थिटाची व्हॅल्यू किती पुट करणार? π/3. आन्सर सांगा नाही काय येणार आहे. डेरिव्हेटिव्ह रिवाइज करा एकदा, मला आठवत नाही आहे, अदरवाईज एक्झाम्पलच सॉल्व्ह होणार नाही. आणि पार्ट 2 याचे क्वेश्चन जास्त असेल पार्ट 1 पेक्षा. हां ठीक आहे, येत आहे ना √3/2. 42. हां √3/2 करेक्ट. झालं का? नेक्स्ट लिहा. इफ y इज इक्वल टू लेट y इज इक्वल टू x to the power x to the power x up to infinity, then dy by dx is equal to then dy by dx is equal to राईट. आपण एक टाईप लक्षात होत्या कसं सॉल्व करायचं. y is what? x to the power x to the power x to the power x up to infinity. सो ही जी टर्म आहे याला तुम्ही काय सबस्टिट्यूट करू शकतात? x टू दी पॉवर काय लिहू शकता तिथे? x टू दी पॉवर, हे बघा एक्झाम्पल काय आलं का? व्हॉट इज y? x टू दी पॉवर x टू दी पॉवर x अप टू इन्फिनिटी. मी y लिहिला, y इज इक्वल टू x, याच्या पॉवरमध्ये काय? x टू दी पॉवर x टू दी पॉवर x अप टू इन्फिनिटी. यालाच मी y लिहू शकतो का नाही लिहू शकत? सी व्हॉट इज y? y काय तुमचा? x याच्या पॉवरला x याच्या पॉवरला x याच्या पॉवरला x अप टू इन्फिनिटी. करेक्ट. y लिहिला, हा x ॲज इट इज लिहिला. व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट व्हॉट? y. पुन्हा त्याला yच लिहिले. करेक्ट. सो आता इथून तुम्हाला dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं आहे. राईट. फंक्शन टू दी पॉवर फंक्शन आलं. लॉग y इज इक्वल टू y इंटू काय बनेल? लॉग x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सांगा लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? लॉग वाय, जसं वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिताय तुम्ही? 2y dy बाय dx. लॉग वायच्या पहिले काय आलं? लॉग u इंटू v फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. राईट. काय करणार इथून पुढे? dy बाय dx कॉमन काढायचं. इथून पुढची प्रोसिजर माहिती आहे तुम्हाला. हां, dy बाय dx कॉमन काढा, बाकीच्या टर्म राईट साईडला शिफ्ट करा. dy बाय dx कॉमन काढलं तर काय बनणार सांगा बरं? हे बघा, तुम्ही जर dy बाय dx कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार? इथे dy बाय dx आहे 1/y. ही टर्म इकडे शिफ्ट करावी लागेल. इकडे काय उरलं? y बाय x. ही टर्म इकडे शिफ्ट करा. राईट. हा पण एक पॅटर्न लक्षात येऊ द्या.